मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला लेक्चरला सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? कृत्रिमरित्या तयार केलेल्या वनांना जंगल, नैसर्गिकवने, रोपवने, रोपवाटिका। तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? ऑप्शन 3 रोपवने असे म्हणतात। बघा, जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जे आधीपासून बघत असेल त्यांनी। चला, भरपूर गॅप गेली आपली, त्याच्यामुळे प्लीज सॉरी। चला बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणती जोडी अयोग्य आहे? बघा, राष्ट्रीय वन व्यवस्थापन संस्था 1982, वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा कायदा 1887, वन्य प्राणी सप्ताह 1972, पहिले राष्ट्रीय वन धोरण 1992। तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 4 ही चुकीची जोडी आहे, बाकी सर्व ह्या जोड्या बरोबर आहे। बघा, लक्षात ठेवा, राष्ट्रीय वन्य व्यवस्थापन संस्था ही 1982ची आहे, वन्यजीवांचे संरक्षण करण्याचा कायदा हा 1887चा आहे, वन्य प्राणी सप्ताह 1972 मधला आहे। लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एकाच क्वेश्चनमध्ये आपले 3 क्वेश्चन कव्हर झाले आहेत। बघू नेक्स्ट, काटेरी वनांमध्ये खालील प्रकारचे वृक्ष आढळतात? तर कोणत्या प्रकारचे वृक्ष आढळतात? आंबा, चिंच, निलगिरी, सिसव, सिरस, आंबा, खैर, चिंच, शेवरी, बाभूळ, बोर, घायपात, शिंदी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 बाभूळ, बोर, घायपात आणि शिंदी। काटेरी वनांमध्ये खालील प्रकारचे वृक्ष हे आढळतात, तर कोणते? बाभूळ, बोर, घायपात, शिंदी। नेक्स्ट बघा, वृक्षशेती म्हणजे काय? तर काय आहे वृक्षशेती म्हणजे? ऑप्शन बघा, चारा पिकांसाठी वृक्षांची लागवड करणे, सुशोभीकरणासाठी वृक्षांची लागवड करणे, वृक्षांची लागवड फायदा मिळविण्यासाठी करणे, वरीलपैकी काही नाही। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 वृक्षांची लागवड फायदा मिळविण्यासाठी करणे म्हणजे वृक्षशेती होय। कोणता व्यवसाय आपण हा फायदा मिळविण्यासाठीच करतो, म्हणून वृक्षशेती सुद्धा फायदा मिळविण्यासाठीच करतात, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, अयोग्य जोडी ओळखा। तर कोणती अयोग्य जोडी? मल्लिका, नीलम, दशेरी, आम्रपाली, दशेरी, नीलम, रत्ना, नीलम, हापूस, सिंधू, रत्ना, हापूस। ऑप्शन बघा, 1 व 2 बरोबर, 2 व 4 बरोबर, फक्त 3 बरोबर आणि ऑप्शन 4 सर्व बरोबर, अयोग्य जोडी म्हणतायत। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 सर्व बरोबर। तर बघा, सर्व बरोबर आहे। मल्लिका, नीलम यापासून दशेरी आंब्याची जात तयार झाली आहे, आम्रपाली, दशेरी या दोन जातच्या संकरातून नीलम ही जात तयार झाली, आणि रत्ना, नीलम यांच्यापासून हापूस जात तयार झाली, सिंधू रत्नापासून हापूस जात तयार झाली, यांच्या संकरातून ह्या जाती तयार झाल्या आहे, लक्षात ठेवा। सर्व पण आंब्याच्याच जाती आहे, हे पण एक क्वेश्चन येऊ शकतो का सर्व जाती हा कशावर आहे? तर आंब्याच्या आहे। नेक्स्ट बघा, कागदी लिंबामध्ये सर्वात फायदेशीर बहार कोणता आहे? तर कोणता आहे कागदी लिंबामध्ये सर्वात फायदेशीर बहार? हस्तबहार, मृगबहार, आंबेबहार, वरील सर्व। तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 हस्तबहार। कागदी लिंबामध्ये सर्वात फायदेशीर बहार हा हस्तबहार आहे, लक्षात ठेवा। नेक्स्ट बघा, मृगबाग व कांदेबाग कोणत्या फळपिकाशी संबंधित आहे? तर कोणत्या फळपिकाशी संबंधित आहे? मृगबाग आणि कांदेबाग। तर आंबा, संत्री, केळी, अंजीर। तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 केळी। मृगबाग व कांदेबाग ही केळी या फळपिकाशी संबंधित आहे। नेक्स्ट बघा, संकरासाठी मिस्टेक झालंय थोडं, संकरासाठी मेंढीची जात जास्त योग्य आहे, तर कोणती मेंढीची जात संकरासाठी सर्वात जास्त योग्य आहे? तर बघा, मेरिनो, दखनी, नेल्लोर, गड्डी। तर आपलं राईट आन्सर काय येणार? मेरिनो ही जात संकरासाठी मेंढीची योग्य आहे। नेक्स्ट बघा, कोणती जोडी बरोबर जुळविलेली आहे? तर ओगोलो मेंढीची जात आहे, पंढरपुरी म्हशीची जात आहे, अंगोरा गाईची जात आहे, गड्डी शेळीची जात आहे, बरोबर म्हणताय। तर पंढरपुरी ही म्हशीची जात आहे, हे बरोबर आहे।
तर पंढरपूर हे कशात जात आहे, तर म्हशीची जात आहे. नेक्स्ट बघा, वांग्याची ही जात अर्का कुसुमाकर आणि मांजरी गोटा या 2 जातच्या संकरातून तयार केलेली आहे. तर कोणती जात? कृष्णा, प्रगती, रुचिरा, वैशाली. तर आपला राईट आन्सर काय येणार? वैशाली. वैशाली ही वांग्याची जात अर्का कुसुमाकर आणि मांजरी गोटा या 2 जातच्या संकरातून तयार केलेली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. आणि कशात जात आहे? तर वांग्याची आहे, हे पण लक्षात ठेवा. हरित क्रांतीमध्ये भाताच्या जातचा वाटा अधिक आहे. तर कोणत्या? तर विक्रम, सुवर्णा, फाल्गुना, जया. तर आपलं राईट आन्सर काय येणार? जया. जया या जातीचा हरित क्रांतीमध्ये भरपूर वाटा आहे. भाताची जात आहे जया. नेक्स्ट बघा, अस्थायी जमीनदारी व्यवस्थेमध्ये जमिनीचा सारा वर्षासाठी निश्चित केला आहे. तर किती वर्षासाठी? 10 ते 20, 20 ते 30, 20 ते 40, 40 ते 50. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, 20 ते 40. अस्थायी जमीनदारी व्यवस्थेमध्ये जमिनीचा सारा हा 20 ते 40 वर्षासाठी निश्चित केलेला असतो. नेक्स्ट बघा, या प्राण्यांची प्रति किलो खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमताही जास्त असते. तर कोणत्या प्राण्याची प्रति किलो खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता जास्त असते? तर गाय, म्हैस, शेळी, मेंढी. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1, गाय. गाय या प्राण्याची प्रति किलो खाद्याचे दुधात रूपांतर करण्याची क्षमता ही जास्त असते. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, भात, कांदा, मिरची या पिकांची लागवड पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने केली जाते? तर कोणत्या पद्धतीने केली जाते भात, कांदा, मिरची या पिकांची लागवड? तर टोकन पद्धत, फेकून देणे, पाबरीच्या सहाय्याने, पुन्हा लागवड पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4, पुन्हा लागवड पद्धतीने भात, कांदा, मिरची या पिकांची लागवडही केली जाते. नेक्स्ट बघा, भेंडी व भाजीपाला वर्गीय पिकांची ही नवी जात येलो व्हेन मोजॅक या रोगाला कमी बळी पडते. तर कोणती जात? भेंडी व भाजीपाला वर्गीय पिकाची नवीन जात आहे येलो व्हेन मोजॅक या रोगाला कमी बळी पडते. तर कोणती जात? फुले उत्कर्षा, परभणी क्रांती, पंजाब पद्मिनी, पुसा सावनी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, परभणी क्रांती. भेंडीची भाजीपाला परभणी क्रांती ही जात भेंडीची आहे. आणि भाजीपाला वर्गीय भाजीपाला वर्गीय पीक आहे ते. ही नवीन जात येलो व्हेन मोजॅक या रोगाला कमी बळी पडते. तर बघा, तर आपला राईट आन्सर काय येणार? सॉरी इथे ऑप्शन दिला आहे खाली. दुसरा आहे अ व ब, क व ड, अ ब क व ड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 दिले, ज्यामध्ये अ आणि ब ऑप्शन येते. फुले उत्कर्षा आणि परभणी क्रांती ह्या 2 जाती येलो व्हेन मोजॅक या रोगाला कमी बळी पडतात. तर बघा, आपलं हे 2 नंबरचं ऑप्शन आहे अ आणि ब. नेक्स्ट बघा, सामाजिक वनीकरणातील वनविज्ञान विस्तार ही संकल्पना म्हणजेच होय. तर काय आहे सामाजिक वनीकरणातील वनविज्ञान विस्तार संकल्पना म्हणजे? तर बघा, शेतजमिनीवर अपारंपरिक पिकांचे उत्पादन घेणे, पारंपरिक क्षेत्राच्या बाहेर शेतजमिनी सोडून कालवे, रस्ते, लोहमार्ग यांच्या बाजूला वनीकरण करणे, उद्यानाची निर्मिती, नवीन वनांची निर्मिती. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2. तर पारंपरिक क्षेत्राच्या बाहेर शेतजमिनी सोडून कालवे, रस्ते, लोहमार्ग यांच्या बाजूला वनीकरण करण्यास म्हणजेच वनविज्ञान विस्तार ही होय. लक्षात ठेवा. महाराष्ट्रात वडू पैदास केंद्र या ठिकाणी नाही म्हणतात. तर कुठल्या ठिकाणी नाही? जेवढा ऑप्शन दिला आहे त्याच्यापैकी कुठल्या ठिकाणी नाही? बघा ऑप्शन ताथवडे पुणे, कोपरगाव, अहमदनगर, औरंगाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अहमदनगर येथे वडू पैदास केंद्र नाही आहे. बाकी ताथवडे पुणे, कोपरगाव, औरंगाबाद येथे आहे, अहमदनगर येथे नाही. आणि कुठे आहे हे पण विचारू शकतो, त्याच्यामुळे हे 3 ऑप्शन लक्षात ठेवा. ताथवडे पुणे, कोपरगाव, औरंगाबाद या 3 ठिकाणी वडू पैदास केंद्र आहे.
नेक्स्ट बघा, सीताफळ या फळझाडांच्या पानात अल्कलाईन असते. सीताफळाच्या पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणून केला जातो. तर बघा कुठले ऑप्शन बरोबर आहेत आणि बरोबर नाहीत. अ चूक व ब बरोबर, अ बरोबर व ब चूक, अ व ब दोन्ही बरोबर, अ हे ब चे अचूक कारण आहे. अ व ब दोन्ही बरोबर, अ हे ब चे अचूक कारण नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अ व ब दोन्ही बरोबर आहे आणि अ हे ब चे अचूक कारण आहे. बघा, सीताफळ या फळझाडांच्या पानात अल्कलाईड असते, बरोबर आहे. आणि सीताफळांच्या पानांचा उपयोग कीटकनाशक म्हणून सुद्धा केला जातो, हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही ऑप्शन आपले बरोबर आहे. नेक्स्ट बघा, N53 ही पिकाची महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध जात आहे. तर कोणत्या पिकाची जात आहे N53 ही? N53 कोणत्या पिकाची महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध जात आहे? कांदा, मुळा, भेंडी, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 कांदा. तर N53 ही कांद्याची जात आहे आणि ती महाराष्ट्रात सर्वात प्रसिद्ध आहे. नेक्स्ट बघा, मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेतीस काय म्हणतात? तर काय म्हणतात मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेतीस? झूम, पोडू, बेवार, पोनाम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 बेवार. तर मध्य प्रदेशातील स्थलांतरित शेतीस बेवार असे म्हणतात. नेक्स्ट बघा, नाबार्ड ही बँक कशासाठी आहे? तर कशासाठी आहे नाबार्ड बँक? शेती, कारखाने, आयात निर्यात, समुद्रावरील व्यापार. तर आपला राईट आन्सर काय येणार? आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 1 शेती. तर नाबार्ड ही बँक शेतीसाठी आहे. नेक्स्ट बघा, आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ कोणती आहे? तर कोणती आहे आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ? इंदापूर, पुणे, लासलगाव, बीड. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 लासलगाव. आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ ही लासलगाव आहे, लक्षात ठेवा, लासलगाव. नेक्स्ट बघा, नाशिक जिल्ह्यातील कोणत्या शहरात गोदावरी वाईन पार्क उभारण्यात आला आहे? तर कोणत्या शहरात नाशिक जिल्ह्यातील गोदावरी वाईन पार्क उभारण्यात आला आहे? तर नाशिक, विंचूर, पेठ, इगतपुरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 2 विंचूर. नाशिक जिल्ह्यातील विंचूर या शहरात गोदावरी वाईन पार्क उभारण्यात आला आहे, लक्षात ठेवा. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विमल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात? तर कोणते तृणधान्य घेतात जे पाण्याचा ताण सहन करतात, कडक थंडीत येतात, विमल जमिनीत येणारे आहे, तृणधान्य पण आहे? तर कोणते? गहू, सातू, बाजरी, ज्वारी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 गहू. ऑप्शन 1 गहू आहे ते पीक जे पाण्याचा ताण पण सहन करते, कडक थंडीत येणारे व विमल जमिनीत. पाण्याचा ताण कसं सहन करणार आहे? बघा, विचार केला तर, कारण यात गहू ऑप्शन दिले आहे उत्तर म्हणून. तर मला तर सातू वाटते, कारण सातू मी आधी पण वाचलं होतं, पण गहू मला ऑप्शन नाही वाटू शकत. मी कन्फ्यूज आहे. मला सातू आन्सर वाटते, कारण गव्हाला पाण्याच्या भरपूर पाळ्या लागतात. सातू हे पीक राईट आन्सर आहे माझ्या मते तरी. तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला. बघा नेक्स्ट, 3.5 हेक्टर जमीन असलेला शेतकरी कोणत्या वर्गात मोडतो? तर कोणत्या वर्गात मोडतो 3.5 हेक्टर जमीन असलेला शेतकरी? तर बघा ऑप्शन, अल्पभूधारक, लहान शेतकरी, मध्यम शेतकरी, निम्न मध्यम शेतकरी. तर आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 3 मध्यम शेतकरी. 3.5 हेक्टर जमीन असलेला शेतकरी हा मध्यम शेतकरी या वर्गात मोडतो. बघा, माझ्यामुळे मला असं वाटत नाही की तुमचं आन्सर चुकावं म्हणून, कारण मला जे कन्फ्यूज होते ते पण मी तुम्हाला सांगते आणि जे राईट आन्सर आहे ते पण तुम्हाला सांगते. त्याच्यामुळे तुमचं पण चुकायला नको आहे. नेक्स्ट बघा, जनावरांचा सुकाचारा कडबा म्हणजेच कडबा कोणत्या पिकापासून मिळतो? तर गहू, बाजरी, ज्वारी, भात. तर आपलं राईट आन्सर काय ना? ज्वारी. सर्वांनाच माहीत आहे कडबा हा ज्वारीपासून मिळतो, पण काही मुली असतात की ज्यांना कडबा पण माहीत नाही, त्यांच्यासाठी सांगावं लागतं. बघा, गाय विल्यानंतर
गाय विल्यानंतर म्हणजे गायीने वासराला जन्म दिल्यानंतर म्हणजे ताबडतोब, तेव्हाचं त्याला विल्यानंतर असं म्हणतात. गाय विल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास काय म्हणतात? तर काय म्हणतात? कोलोस्ट्रम, कोॲग्युलेटेड मिल्क, फ्रेश मिल्क, टोन मिल्क. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन ए कोलोस्ट्रम असे म्हणतात गाय विल्यानंतर ताबडतोब काढलेल्या दुधास. आमच्याकडे चीक म्हणतात, म्हणजे गावाकडे चीक असे म्हणतात आणि शहरात आता आपल्याकडे कोलोस्ट्रम वगैरे असं त्यांना माहीत पण नसतात ह्या गोष्टी, पण आमच्याकडे गावाकडे चीक म्हणायचे. नेक्स्ट बघा, पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही पद्धत अंमलात आणावी. तर कोणती पद्धत अंमलात आणावी? समतल बांध, ढाळीचे बांध, समतल मशागत, गवती बांध. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 गवती बांध ही पद्धत अंमलात आणावी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शेतकऱ्यांनी. नेक्स्ट बघा, मोसंबीची कोणती नवी जात महाराष्ट्रात लागवडीत आहे? तर कोणती नवी जात महाराष्ट्रात मोसंबीची लागवडीत आहे? जाफा, सातपुडी, माल्टा, न्यूसेलर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? न्यूसेलर. नेक्स्ट बघा, सीमांत उत्पत्ती जर सर्वसाधारण उत्पत्ती एवढीच असेल तर एकूण उत्पन्न स्थिर राहते, सर्वात जास्त असते, वाढते, कमी होते. तर आपलं राईट आन्सर काय ना? सर्वात जास्त असते. सीमांत उत्पत्ती जर सर्वसाधारण उत्पत्ती एवढीच असेल तर एकूण उत्पन्न हे सर्वात जास्त असते. लक्षात ठेवा, असा क्वेश्चन एक ना एक तरी कोणत्या पण एक्झामला येतोच आणि जो कन्फ्यूज करतो. नेक्स्ट बघा, कुणाचा अधिक दूध देणाऱ्या गायीच्या जातीमध्ये समावेश होत नाही? तर बघा, जास्त दूध देणारी गाय कोणती नाही हे आपल्याला विचारलं आहे. तर गीर, साहिवाल, सिंधी, खिल्लार. तर आपलं राईट आन्सर कोणतं येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 खिल्लार. खिल्लार ही जात ओढकामासाठी याच्यासाठी उपयुक्त आहे, त्याच्यामुळे ही दूध कमी देते. गीर, सिंधी, साहिवाल ह्या जाती दुधासाठी प्रसिद्ध आहेत. नेक्स्ट बघा, कोणती जात मक्याची आहे? तर डेक्कन, डेक्कन 101, गंगा 5, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? मक्याच्या जाती कोणत्या आहे? तर वरील सर्व हा मक्याच्या जाती आहे. डेक्कन, डेक्कन 101, गंगा 5 ह्या सर्व मक्याच्या जाती आहे. तर बघा नेक्स्ट, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे आहे तर कुठे आहे? तर ह्या तो क्वेश्चन कोणाचं चुकणार नाही, कारण कृषी विद्यापीठ कोठे आहे हे क्वेश्चन विचारलं आहे. तर कोठे आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अकोल्याला आहे, अमरावतीला आहे, परभणीला आहे की नागपूरला आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, चुकीची जोडी कोणती आहे? तर कोणती आहे चुकीची जोडी? गॅमेक्झिन हे कीटकनाशक आहे, पॅरिस ग्रीन हे जंतुनाशक आहे, झिंक फॉस्फाईड हे मूषकनाशक आहे, बोरान हे तणनाशक आहे. तर आपलं राईट आन्सर कोणतं येणार? ऑप्शन 4 तर बोरान तणनाशक हे आपलं चुकीची जोडी आहे. बाकी गॅमेक्झिन हे कीटकनाशक आहे, बरोबर आहे. पॅरिस ग्रीन हे जंतुनाशक आहे, हे पण बरोबर आहे. झिंक फॉस्फाईड हे मूषकनाशक आहे, हे पण बरोबर. बघा 3 क्वेश्चन इथे 61 या क्वेश्चनमध्ये आपले कव्हर झाले आहे. तर गॅमेक्झिन हे कीटकनाशक आहे, पॅरिस ग्रीन हे जंतुनाशक आहे, झिंक फॉस्फाईड हे मूषकनाशक आहे. नेक्स्ट बघा, जे धारण क्षेत्र सर्वसाधारण कुटुंबासह विशिष्ट एकूण उत्पन्न किंवा विशिष्ट निव्वळ उत्पन्न मिळवून देऊ शकते त्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात त्यास? आर्थिक धारण क्षेत्र, पर्याप्त धारण क्षेत्र, मूलभूत धारण क्षेत्र, कुटुंब धारण क्षेत्र. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कुटुंब धारण क्षेत्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, ट्रॅक्टर घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते? तर कोणत्या प्रकारचे कर्ज दिले जाते ट्रॅक्टर घेण्यासाठी? अल्प मुदतीचे, मध्यम मुदतीचे, दीर्घ मुदतीचे, 2 ते 3 दोन्ही पण, म्हणजेच मध्यम मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे असे दोन्ही पण कर्ज दिले जाते. तर बघा आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आहे दीर्घ मुदतीचे कर्ज हे दिले जाते ट्रॅक्टर घेण्यासाठी. लक्षात ठेवा, ट्रॅक्टर घेण्यासाठी दीर्घ मुदतीचे कर्ज दिले जाते. नेक्स्ट बघा, एका वर्षात विशिष्ट क्षेत्रात घटकांत हंगामानुसार नियमित होणाऱ्या बदलांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? नियमित होणाऱ्या बदलांना
तर प्रदीर्घकालीन प्रवृत्ती, हंगामी चढउतार, चक्रीय परिवर्तने, आकस्मिक बदल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 हंगामी चढउतार असे म्हणतात. तर बघा हंगामी चढउतार. एका वर्षात विशिष्ट क्षेत्रात अथवा घटकात हंगामानुसार नियमित होणाऱ्या बदलांना हंगामी चढउतार असे म्हणतात. नेक्स्ट बघा, सन 1960 साली स्थापन झालेले भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? तर बघा कोणते कृषी विद्यापीठ 1960 साली भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे? तर राजस्थान कृषी विद्यापीठ, बिकानेर राजस्थान, इंदिरा गांधी कृषी विद्यापीठ, कृषक नगर रायपूर मध्य प्रदेश. नेक्स्ट बघा कृषी विज्ञान विद्यापीठ धारवाड कर्नाटक. नेक्स्ट बघा गोविंद वल्लभ पंत कृषी व प्रादेशिक विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेश. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हा पण क्वेश्चन सर्वांना माहीत असायला पाहिजे का सर्वात पहिलं भारतातील कृषी विद्यापीठ हे गोविंद वल्लभ पंत कृषी व प्रादेशिक विद्यापीठ पंतनगर उत्तर प्रदेशमधील हे सर्वात पहिले कृषी विद्यापीठ आहे, ज्याची स्थापना 1960 साली झाली आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे, लिहून ठेवा, पाठ करून ठेवा किंवा परत लेक्चर वाचा, पण लक्षात ठेवा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, ज्या बाजारात शेतमालाची अंतिम विक्री होते त्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात? ज्या बाजारात शेतमालाची अंतिम विक्री होते त्यास काय म्हणतात? प्राथमिक घाऊक बाजार, दुय्यम घाऊक बाजार, अंतिम बाजार, चिल्लर बाजार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 चिल्लर बाजार. ऑप्शन 4च आहे. ज्या बाजारात शेतमालाची अंतिम विक्री होते त्यास चिल्लर बाजार असे म्हणतात. म्हणजे जो भाव म्हटलं त्याच भावात देऊन टाकणं त्याला चिल्लर असं म्हणतात. नेक्स्ट बघा, शेती उत्पादन करताना कोणत्या कमी खर्चाच्या आदानाचे पर्याय वापरून महत्तम उत्पन्न काढण्यासाठी कोणते संयुक्तीकरण वापरता येईल याचा अभ्यास म्हणजेच काय आहे? तर बघा, शेती उत्पादन करताना कोणत्या कमी खर्चाच्या आदानाचे पर्याय वापरून महत्तम उत्पन्न काढण्यासाठी कोणते संयुक्तीकरण वापरता येईल याचा अभ्यास म्हणजेच काय? तर घट्टपलकाचा सिद्धांत, पर्यायनाचे तत्व, तुलनात्मक फायद्याचा सिद्धांत, समसीमांत प्रत्ययाचा सिद्धांत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 पर्यायनाचे तत्व. बघा अभ्यास म्हणजेच पर्यायनाचे तत्व. हे सर्व वाचून घ्या, व्यवस्थित क्वेश्चन वाचा आणि त्याचं आन्सर पर्यायनाचे तत्व आहे. मी आता परत वाचून दाखवत नाही आहे. नेक्स्ट बघा, भारतीय मत्स्यकीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना कधी झाली? तर बघा कधी झाली भारतीय मत्स्यकीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना? 1945, 1946, 1954, 1956. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 1946. बघा 1946 मध्ये भारतीय मत्स्यकीय सर्वेक्षण संस्थेची स्थापना झाली आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा क्वेश्चन आहे. भारतीय मत्स्यकीय सर्वेक्षण संस्था आणि त्याची स्थापना 1946ला. नेक्स्ट बघा, या जातीचा मासा जगात सर्वत्र मत्स्यशेतीकरिता वापरला जाणारा व मासाळलेला मासा आहे. तर कोणता आहे? तर हाईद, राहू, मृगल, सायप्रिन्स. तर आपलं राईट आन्सर काय ना? सायप्रिन्स. सायप्रिन्स या जातीचा मासा जगात सर्वत्र मत्स्यशेतीकरिता वापरला जातो आणि हा मासा मासाळलेला आहे, म्हणजे ह्या माशाला मांस जास्त आहे. हे पण लक्षात ठेवा. हा पण क्वेश्चन विचारू शकतो की मासाळलेला मासा कोणता आहे? तर सायप्रिन्स हा मासा मासाळलेला आहे, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जोड्या लावा. स्क्रॅपिंग, लीचिंग, ट्रेचिंग, फ्लशिंग. तर स्क्रॅपिंग विद्राव्य क्षारांना पूर्णपणे वाहून जाऊ देणे, जमिनीत खाचर खोदणे, मृदेचे निक्षालन करणे, मृदेचा पृष्ठभाग खरवडून काढणे. तर बघा स्क्रॅपिंग म्हणजे बघा ऑप्शन पण बघूया. स्क्रॅपिंग म्हणजे काय होते? तर बघा ड क ब अ ड क अ ब असं
4 ऑप्शन दिले आहे. तर आपलं राईट आन्सर काय येणार याचं? 9 नंबरचा क्वेश्चन आहे. आपलं राईट आन्सर आहे 1 नंबरचे ऑप्शन आहे आपले राईट आन्सर आहे. तर बघा फर्स्टवाला स्क्रॅपिंगला आहे ड नंबर. तर मृदेचा पृष्ठभाग खरवडून काढणे. स्क्रॅपिंग म्हणजेच मृदेचा पृष्ठभाग खरवडून काढणे. 2 नंबरला आहे क म्हणजेच लिचिंगला म्हणजेच मृदेचे निक्षालन करणे. आणि ट्रेचिंग म्हणजेच ब जमिनीत खाचर खोदणे म्हणजेच ट्रेचिंग. आणि फ्लशिंग म्हणजेच विद्राव्य क्षारांना पूर्णपणे वाहून जाऊ देणे म्हणजेच फ्लशिंग. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा जोडे. तर आपलं ड क ब अ हे आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1. बघा नीट वाचून घ्या व्हिडिओ थांबून. नेक्स्ट बघा पर्यावरण संरक्षण व प्राकृतिक स्थितीचा समतोल साधण्याकरता नवे धोरण कधी आखले गेले? तर कधी आखले गेले? पर्यावरण संरक्षण व प्राकृतिक स्थितींचा समतोल राखण्याकरता नवे धोरण. तर ऑप्शन आहे 1952, 1976, 1980, 1988. तर आपलं राईट आन्सर काय येणार? आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 1988. 1988 साली पर्यावरण संरक्षण व प्राकृतिक स्थितीचा समतोल साधण्याकरिता नवे धोरण आखले गेले. लक्षात ठेवा नवे धोरणावर क्वेश्चन येऊ शकतो. नेक्स्ट बघा या पिकाला तेलबियांचा राजा असे म्हटले जाते. तर बघा कोणत्या पिकाला तेलबियांचा राजा असे म्हटले जाते? तर भुईमूग, करडई, सूर्यफूल, सोयाबीन. तर आपला राईट आन्सर काय येणार? बघा हा क्वेश्चनचा आन्सर तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. नेक्स्ट बघा सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? तर कोठे आहे सुपारी संशोधन केंद्र? रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे. तर सुपारी संशोधन केंद्र हे रायगड येथे आहे. नेक्स्ट बघा संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या विभागात होते? तर कुठे होते संत्र्याचे सर्वात जास्त उत्पादन? तर मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक. तर आपलं राईट आन्सर येणार विदर्भ. नेक्स्ट बघा 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नर कोंबड्याला काय म्हणतात? 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नर कोंबड्याला काय म्हणतात? तर लेअर, कॉक, पेन, पुलेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नर कोंबड्याला लेअर असे म्हणतात. 1 वर्षापेक्षा जास्त वयाच्या नर कोंबड्याला लेअर असे म्हणतात. लक्षात ठेवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा पिकांना पाणी देण्यासाठी रान बांधणी करावी लागते कारण काय कारण आहे पिकांना पाणी देण्यासाठी रान बांधणी करावी लागते? बघा ऑप्शन त्यामुळे पिकांना समप्रमाणात पाणी मिळण्यास मदत होते, होऊन पिकाची वाढ चांगली होते, पाण्याचा अपव्यय टळतो, जमिनीची धूप कमी होते, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्व योग्य आहे. बघा त्यामुळे पिकांना समप्रमाणात पाणी मिळण्यास मदत होते व पिकांची वाढ चांगली होते, पाण्याचा अपव्यय टळतो, जमिनीची धूप कमी होते, वरील सर्वच उपयुक्त आहे. नेक्स्ट बघा जमिनीचा उतार टक्के असेल तर उपधावे वाटे येणारे पाणी बाहेर काढून टाकण्यायोग्य स्थिती असेल तर बडीचे बांध धूप प्रतिबंधक म्हणून चांगले असतात. तर किती टक्के उतारात? तर आपलं ऑप्शन 3 दिलेला आहे याच्यात 5 ते 7% उतार असेल तर काय उपधावे वाटे म्हणजेच मलाही नाही कळलं. बघा नेक्स्ट क्वेश्चन 17 नंबरचा क्वेश्चन बघूया. हा पण क्वेश्चन योग्य आहे, व्यवस्थित तुम्हाला वाटत असेल व्यवस्थित अर्थ काढून वाचा. आता एवढा वेळ माझ्याकडे नाही आहे. नेक्स्ट बघा ठिबक सिंचन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरण्यासाठी येणाऱ्या मर्यादा कोणत्या आहे? तर कोणत्या आहे ठिबक सिंचन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरण्यासाठी? तर प्रति हेक्टर प्रचंड मूलभूत भांडवल, संचाच्या मालाची प्रतवारी सारखी नसणे, तोट्या बंद होतात, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 वरील सर्वच
ठिबक सिंचन पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरण्यासाठी मर्यादा म्हणजे कमी प्रमाणात वापरण्यात येते, कारण हे आहे. तर काय आहे कारण? प्रति हेक्टरी प्रचंड मूलभूत भांडवल लागते आणि संचाच्या मालाची प्रतवारी सारखी नसणे, तोट्या बंद होतात, हे सर्वच कारण आहेत कमी उपयोगात येण्याचे. नेक्स्ट बघा, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? तर कधी झाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना? ऑप्शन बघा, ऑगस्ट 1998, डिसेंबर 1997, जानेवारी 1996, मार्च 1997. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 18 नंबरचा क्वेश्चन आहे ऑप्शन 2, डिसेंबर 1997. डिसेंबर 1997 मध्ये कोकण पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना झाली आहे. महत्त्वाचा क्वेश्चन आहे. नेक्स्ट बघा, संकरित वासराचे जन्मता वजन देशी वासरापेक्षा जास्त असते, त्याचे परिणाम म्हणजेच काय परिणाम आहे? जे संकरित वासराचे जन्मता वजन देशी वासरापेक्षा जास्त असते. तर बघा ऑप्शन, संकरित वासरे जन्माने झपाट्याने वाढतात, त्यामुळे ती लवकर वयात येतात, त्याचा लवकर दूध उत्पादनासाठी उपयोग होतो. वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर वरील सर्व ऑप्शन दिलेलं आहे. यात संकरित वासराचे जन्मता वजन देशी वासरापेक्षा जास्त असते, कारण संकरित वासरे ही म्हणजे झपाट्याने वाढतात, असं म्हणजे जोमाने वाढतात. जोमाने आहे ते, झपाट्याने नाही, म्हणजे जोमाने वाढतात. संकरित वासरे जोमाने वाढतात, त्यामुळे ती लवकर वयात येतात, त्यांचा लवकर दूध उत्पादनासाठी उपयोग होतो. वरील सर्व. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सर्वात जास्त क्षेत्र या जिल्ह्यात आहे. तर कोणत्या जिल्ह्यात आहे खरीप ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र? महाराष्ट्रात. अहमदनगर, सोलापूर, अकोला, उस्मानाबाद. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, अकोला. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सर्वात जास्त क्षेत्र अकोला जिल्ह्यात आहे. नेक्स्ट बघा, मॅलिक ॲसिड कोणत्या पिकापासून मिळते? तर कोणत्या पिकापासून मिळते मॅलिक ॲसिड? तर ज्वारी, द्राक्ष, हरभरा, डाळिंब. तर आपलं राईट आन्सर काय येणार? हरभरा. हरभऱ्याच्या पानामध्ये मॅलिक ॲसिड असते, लक्षात ठेवा. तर हरभरा या पिकापासून मॅलिक ॲसिड हे मिळते. नेक्स्ट बघा, या मूलद्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर कोणत्या मूलद्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते? नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? पोटॅशियम. पोटॅशियम या मूलद्रव्यामुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती ही वाढते. लक्षात ठेवा, पोटॅशियम म्हणजे पालाश, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जनावरांमधील कृत्रिम गर्भरोपण तंत्र सर्वप्रथम कोणत्या देशात वापरण्यात आले? तर कोणत्या देशात वापरण्यात आले कृत्रिम गर्भरोपण तंत्र सर्वप्रथम? तर डेन्मार्क, हॉलंड, अमेरिका आणि इस्रायल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3, अमेरिका. अमेरिका या देशात सर्वात प्रथम जनावरांमधील कृत्रिम गर्भरोपण तंत्र सर्वप्रथम वापरण्यात आले. नेक्स्ट बघा, खालील दिलेल्यापैकी सी रॉन्चिंगची योग्य व्याख्या कोणती आहे? तर समुद्रामध्ये विशिष्ट जातीच्या माशाची पिल्ले वाढीकरता सोडणे व विशिष्ट काळानंतर मोठे झालेले मासे पकडणे. नेक्स्ट बघा, प्रजननक्षम होण्यासाठी म्हणून मासे समुद्रात सोडणे, रोग झालेले मासे समुद्रातून काढून टाकणे. वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर ऑप्शन 1 आहे. सी रॉन्चिंगच्या मते व्याख्या, समुद्रामध्ये विशिष्ट जातीच्या माशांची पिल्ले वाढीकरता सोडणे व विशिष्ट काळानंतर मोठे झालेले मासे पकडणे, असे सी रॉन्चिंग यांनी व्याख्या केली आहे माशांची. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामध्ये पर्यंत मासेमारी केली जाते. तर किती सागरी मैल पर्यंत? 10 सागरी मैल, 12 सागरी मैल, 14 सागरी मैल आणि यापैकी नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2, 12 सागरी मैल पर्यंत महाराष्ट्रामध्ये मासेमारी ही केली जाते. नेक्स्ट बघा, या प्रकारच्या जंगलात मुख्यतः दुभत्या जनावरांना चराईसाठी परवानगी देण्यात येते. तर कोणत्या प्रकारच्या जंगलात? तर संरक्षित वने,
चराऊ व कुरणे, राखीव चराऊ कुरणे, सर्वसाधारण जंगले. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 चराऊ कुरणे. या प्रकारच्या जंगलात मुख्यतः दुभत्या जनावरांना चराईसाठी परवानगी देण्यात येते. नेक्स्ट बघा, चिपको आंदोलन कशाशी संबंधित आहे? तर कशाशी संबंधित आहे चिपको आंदोलन? तर दूध उत्पादन, कावेरी वाद, वृक्ष व वन संरक्षण, वन्यजीव संरक्षण. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 वृक्ष वन संरक्षण. याच्याशी चिपको आंदोलन हे संबंधित आहे, हे पण लक्षात ठेवा. आणि चिपको आंदोलन ही कोणाशी संबंधित आहे? तर सुंदरलाल बहुगुणा. हे पण नाव लक्षात ठेवा, चिपको आंदोलनाशी निगडीत आहे. तर बघा, आपलं लेक्चर इथे संपू. जे कोण नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि रोज लेक्चर होणार, त्यामुळे लेक्चर नियमित बघा, जेणेकरून तुम्हाला अभ्यासात मदत होईल. आणि इम्पॉर्टंट आहे लेक्चर, वायफाय गोष्टी नाही आहे, जे काही आहे ते पेपरशी रिलेटेड आहे. त्याच्यामुळे याच्या आधीचे पण लेक्चर व्यवस्थित वाचा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.